चॅनल वेदांतू महाराष्ट्र. मॅम आता बोर्ड झालेले आहे, बट हाऊ डू वी मॅनेज टू प्रिपेअर फॉर MHT CET? कारण बाळांनो असली खेळ MHT CET काही आहे, क्योंकि जर तुम्हाला बाळांनो बोर्ड्स मध्ये 95% पण आले, that does not really make a very huge effect. का सांगतेय बाळांनो? बिकॉज जर आपल्याला MHT CET मध्ये चांगले पर्सेंटाइल नाही आले, तर हाऊ विल वी गेट इनटू अ गुड इंजिनिअरिंग कॉलेज? तर आज मी काही तुम्हाला टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे दॅट हाऊ डू वी स्टार्ट प्रिपेअरिंग फॉर MHT CET. Point 1 and point 2, I will also be telling you which are the best colleges in Maharashtra. त्यांच्यासाठी तुम्हाला रँक किती लागेल, पर्सेंटाइल किती लागेल, and what is the highest and average package. So end of the video मी ते सुद्धा सांगणार आहे. Also before we start the video, my dear students, on 26th of February संध्याकाळी 8:30 वाजता मी MHT CET च्या स्टुडंटसाठी काहीतरी अमेझिंग न्यूज घेऊन येते. सो स्टे ट्यून्ड फॉर दॅट. 26th February 8:30 PM in the evening. आता बाळांनो, all of us know that this year MHT CET is going to happen twice a year. आता बाळांनो, when I say twice a year, it also comes with increasing the competition. आता हे का म्हणते बाळांनो? कारण तुम्ही बिलीव्ह नाही करणार, महाराष्ट्र खूप सारे असे मुलं आहेत जे महाराष्ट्राचे नाहीये, पण ते तरी आपली MHT CET देतात. का? कारण इफ दे डोंट गिव्ह MHT CET, ठीक आहे, तर मग बाळांनो त्यांना आपल्या महाराष्ट्राच्या बेस्ट कॉलेजेसमध्ये येण्यासाठी JEE थ्रू ऍडमिशन घ्यावं लागतं. मग ते विचार करतात JEE थ्रू का घ्यायचं, त्याच्यापेक्षा 11वी-12वीचं आम्ही कॉलेज महाराष्ट्र बोर्डचंच घेतो आणि CET महाराष्ट्राची देतो, सो दॅट हमको महाराष्ट्र के बेस्ट कॉलेज में एडमिशन मिल जाएगा. सो इन शॉर्ट आपल्यासाठी महाराष्ट्राच्या मुलांसाठी इझी आहे, कारण आपण MHT CET थ्रू ऍडमिशन घेऊ शकतो, कारण सगळे चांगले कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये. पण बाकी स्टेटच्या मुलांना JEE देऊन इकडे यावं लागतं. सो वी हॅव अ पॉझिटिव्ह ॲडव्हान्टेज ओव्हर इट. ठीक आहे, ती गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर आता हाऊ डू वी प्रिपेअर फॉर इट? ऑल्सो स्टे ट्यून्ड फॉर द एंटायर व्हिडिओ, कारण एंड मध्ये आय हॅव टोल्ड यू द बेस्ट कॉलेजेस, द पॅकेजेस, द हायेस्ट पॅकेज, द ॲव्हरेज पॅकेज अँड एव्हरीथिंग. ठीक आहे, आता बाळांनो आपण बोर्ड्स आपले झालेले आहे. नाउ बोर्ड्सचं आणि MHT CETचं ऑलमोस्ट 75 to 80% सिलेबस सेम है, क्योंकि मान लो 50 क्वेश्चन है फिजिक्स के हो या केमिस्ट्री के हो, उसमें से 40 क्वेश्चन हमारे 12th के सिलेबस से आते हैं. बट व्हाट एक्चुअली नीड्स टू be happened right now? तर बाळांनो, you have already prepared for board exams, right? So you already know the concepts, you already know the theory. तुम्ही चांगला अभ्यास केलेला आहे बोर्ड्सचा. Now there are only some topics that you need to focus on जो आपने बोर्ड्स में skip कर दिए थे. That is one point. And second point is now you don't need to sit and learn and rectify and go through everything. Now we have to shift our focus to question solving. कारण everyone says this that CET is not difficult. ठीक है, CET चे questions difficult नसतात, but ते solve करना difficult असतं. और वो मैं इसीलिए बोल रही हूँ बेटा, क्योंकि physics, chemistry मिला के 100 questions होते हैं और 90 minutes होते हैं. इसका मतलब है you get less than 1 minute for every question, like 100 questions and 90 minutes. So यहाँ पे ना पेपर कंप्लीट करने में दिक्कत जाती है, क्वेश्चंस डिफिकल्ट नहीं होते. ठीक है, क्वेश्चंस आर नॉट एट ऑल डिफिकल्ट, जस्ट देयर इज अ टाइम क्रंच इन दिस. प्लस CET में देयर इज नो नेगेटिव मार्किंग, सो देयर इज अ प्लस पॉइंट. सो व्हाट वी नीड टू डू इज जस्ट फोकस ऑन दिस, दैट we have around 4 to 8 weeks, and that 4 to 8 weeks should include only practicing the questions. ठीक है, so first thing that you have to do is practicing the question, and second thing that you have to do is focusing on class 11 syllabus. क्योंकि class 11th पे focus नहीं किया तो वो जो 10-10 मार्क्स है, जैसे केमिस्ट्री के 10 मार्क, फिजिक्स के 10 मार्क और मैथ्स के 20 मार्क, ये 40 मार्क्स आपके हाथ से निकल जाएंगे. एंड दोस 40 मार्क्स कैन मेक अ ह्यूज डिफरेंस. क्यों बता रही हूँ? क्योंकि मान लो 10 क्वेश्चन 11th के हैं और 40 क्वेश्चन 12th के हैं. ये 40 क्वेश्चन तो हर बच्चा अटेम्प्ट करने वाला है, क्योंकि हर बच्चे ने बोर्ड्स का सीरियसली पढ़ा है. तो ये 40 क्वेश्चंस में तो हम सभी कर लेंगे, लेकिन हमको दूसरों से अच्छा परफॉर्म अगर करना पड़ेगा तो आपको इन 10 क्वेश्चन पे ज्यादा फोकस करना है, rather than these 40 क्वेश्चन. आई एम नॉट सेइंग forget these 40 क्वेश्चंस, बट ये 40 क्वेश्चंस तो आप कर ही लोगे और ये हर बच्चा कर लेगा. बट यू नीड टू फोकस ऑन दीज 10 क्वेश्चंस, क्योंकि रैंक लाने में जो रैंक टॉपर्स का आता है ना, वो इन 10 मार्क्स के वजह से आता है, क्योंकि ये 40 मार्क हर बच्चे ने किए हैं. ठीक है,
उसके बाद माय डियर स्टूडेंट्स, हाउ टू मेक अ स्टडी प्लान. So every day you need to do 3 hours physics concepts plus MCQ. Every day my dear students, MCQ is must. 3 hours chemistry, again revision plus MCQ chapter wise. Again 3 hours mathematics or bio whatever. आणि त्यानंतर end of the day before sleeping physics, chemistry और maths के सारी formula list आपको revise करके सोना है. So 3 3 3 ये हो गए, कितने हो गए 9 और ये एक 10. बट अगर बेटा तूने इतना कर लिया ना, तेको सीईटी में कोई बीट नहीं कर सकता. रिमेंबर दिस माय डियर स्टुडंट. आणि जर सीईटी मधून तुम्हाला चांगलं कॉलेज मिळालं तर काय होईल मी ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगते. ठीक आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा बाळांनो प्लीज फोकस. गिव्हिंग द राईट मॉक टेस्ट, गुड क्वालिटी ऑफ क्वेश्चन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही कितीही चांगली तयारी केली पण तुम्ही पेपर्स नाही सॉल्व्ह केले तर गेम ओव्हर. ॲटलिस्ट तुम्ही 20 फुल पोर्शन मॉक टेस्ट बिफोर बोर्ड एक्झाम्स दिल्या पाहिजे. 20 फुल पोर्शन. आता बाळांनो मी इथे तुम्हाला सांगणार आहे की सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे की मॅम आम्ही सीईटी का करायची. तर बाळांनो हे आहे महाराष्ट्रामधले टॉप कॉलेजेस. सगळ्यात आधी येतं VJTI मुंबई बाळांनो, ज्याचा हायेस्ट पॅकेज आहे 54 LPA, ॲव्हरेज पॅकेज आहे 16.4 आणि फीज आहे 85,000. त्यानंतर COEP अगेन हायेस्ट पॅकेज 52, ॲव्हरेज 11 आणि फीज आहे अराउंड 84. त्यानंतर PICT पुणे 33 इज द हायेस्ट पॅकेज, 10 इज द ॲव्हरेज आणि अराउंड 1 लाख फीज असते. आता विश्वकर्मा जसं जसं तुम्ही खाली जाणार तुम्हाला दिसेल की फीज वाढत चालली आहे पण ॲव्हरेज पॅकेज कमी होत चाललाय. आणि जो वरचा कॉलेज आहे त्याचा पॅकेज जास्त आहे आणि फीस कमी आहे. तर तुम्हाला कळतंय जर चांगले मार्क्स आणले तर बेस्ट कॉलेज पण मिळेल, चांगलं पॅकेज पण मिळेल आणि फीस पण कमी असेल. पण जर मार्क्स कमी आले तर तुम्ही इथे बघू शकता 1 लाख ऑलमोस्ट 60,000 फीज आहे आणि ॲव्हरेज पॅकेज फक्त 7 लाख 7.5. ठीक आहे, तर हा बाळांनो खूप फरक पडतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की आता तर तुमचे बोर्ड झालेले आहे. सो यू डोंट नीड टू टेक अ लॉट ऑफ स्ट्रेस. यू जस्ट नीड टू फोकस ऑन सॉल्विंग द राईट मॉक टेस्ट, द राईट क्वेश्चन्स. आणि जे 11चे 10 चॅप्टर्स आहेत त्याच्यावर फोकस करा. कारण जशी मी तुम्हाला लिस्ट दाखवली बाळांनो, जितकं तुम्हाला चांगलं पॅकेज, जितकं हायेस्ट कॉलेज मिळेल तितकं चांगलं पॅकेज, जितकं चांगलं पॅकेज तितकी कमी फीस. मार्क्स कमी आले तर वाईस वर्सा, कॉलेज बकवास, पॅकेज बकवास पण फीस खूप जास्त. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. बाकी 26 फेब्रुवारीला संध्याकाळी 8:30 वाजता मी लाईव्ह येणार आहे आणि तुम्हाला MHT CET ची एकदम बाप लेवल स्ट्रॅटेजी सांगणार आहे. बाकी इफ यू हॅव एनी डाउट्स रिलेटेड टू MHT CET डू कमेंट बिलो. एंड दैट्स ऑल फॉर टुडे माय डियर स्टूडेंट्स. सी यू ऑल इन द नेक्स्ट वीडियो. तब तक हंसते रहो, खेलते रहो, खुश रहो, बी पॉजिटिव एंड कीप स्माइलिंग गाइस. बाय बाय.